बाबा बाबा अहो, काय करतो? बसलो होतो राव निवांत आपलं शिवाचं ध्यान करत. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आला का मध्येच तू? काय रे? आलो. काय आज काय आज तर 15 तारीख आहे आज. रविवार आहे. हा मग काय आज सांग की. अरे रविवार आहे ना, किती वेळा सांगू तुला. 15 तारखेला रविवारी काय आहे? काय बाबा आयला कसला तरी उपास आहे रे मला आज. काय रे? मवर नाही मौरून मामा. नाही ना, मग रात्र आहे कुठली तरी. रात्र रात्र काळ रात्र. नाही हो, महाशिवरात्र. अच्छा असं वय महाशिवरात्री का. बर मग तुझं म्हणणं काय आता? तुम्ही गाणं सांगा कुठलं तरी एक. अरे अरे लोक ऐकतील का माझं गाणं? आपले सबस्क्रायबर येडा गाणं 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 म्हणतोय. व्हिडिओ बनवायच्या आधी माझा आवाज ऐक नाही तर पळतील लोक गाढव बसतील येऊन. ऐकते ऐकतील आता हे बघा बा पोरांनी लयच हट्ट धरलाय गाणं म्हणा. ऐकते नक्की नक्की. नक्की. अरे बघा नाही तर हसतील सगळे सबस्क्रायबर. म्हणतील आम्ही पळून जाऊन याचं गाणं कसे. हा मित्रांनो मा आवाज पण सांगा बर का कसा आहे. हा नाही तर काय मी म्हणायचं गाणं तुम्ही जर डोळे झाकून घ्यायचा तसं नाही ना व्हायचं. करा सुरू. असं होत बघा एक छानस गाव, तिथं नांदत होते रंक आणि राव. जंगल होत जवळ, तिथं एक शिवाचं मंदिर, आणि हात चालला व्याध हाती धनुष्य घेऊन, मान ताणून हात ताणून. त्याला करायची होती शिकार, गेला मंदिरात चालला लोकांचा जय घोष. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून. याला आला राग, हा निघाला राग राग निघाला राग राग. पुढं घुसला जंगलात जी घुसला जंगलात. त्याला मिळाना झाड मिळाना तान, लागले पान धरून पाहतो इकडून तिकडं. चेष्टा करे हर हर म्हणून, शिव शिव म्हणून राम हा. आणि गेला बघा चालला चालता चालता, बेलाच्या झाडावर चढला. वर जाऊन बसला मित्रांनो ध्यान ऐका देऊन. अख्खा गेला दिवस त्याचा निघून, अख्खा दिवस गेला निघून. डोक्याला दिला ताण त्याने फार, त्याला नाही मिळाली शिकार. डोकं झाडून चेष्टा करी शिवाची हर हर म्हणून. चाळा लागला हर हर शिव म्हणण्याचा, ध्यान देऊन ऐका. चाळा लागला हर हर शिव म्हणण्याचा, आणि गेला दिवस निघून. झाली बघा रात्र तिथं फार, भुकेनं झाला तो बेजार. पानवठा होता शेजारी, तोच आली एक हरणी परोपरी. याला लगेच लागली चाहूल, त्याची गेली भूल त्याने ताणला बाण. गुन्हा नाही माझा कसा मारतो रे बाण, म्हणे मुलं बाळ उपाशी मी त्यांचा बाप. मला हरणी म्हणाली करू नको रे पाप, बाळाचा आणि माझा घेऊ नको जीव. मला जाऊ दे मी येईन परतून. सगळं हरणी गेली वचन देऊन, गेली वचन देऊन. हा पान तोडीतो टाकीतो खाली, आणि पुढं किमया अघटित घडली. घडली अघटित जी किमया अघटित घडली. तोच आली दुसरी हरणी तिथं पाणी पिण्यासाठी. यानं हात ताणून बाण धरला पाठी, मारणार तोच बोलली. नको रे बाबा तानू बाण, मला पतीच्या भेटीची तहान.
मी घेते आण येते परतून नंतर मला टाक मारून. यांनी दिली मुभा आणि दिली परवानगी जाण्याला हरणी गेली आनंदान. 2 प्रहर संपले मित्रांनो, गोष्ट अघटित घडतच होती. खाली शिवपिंड होती, बेलाच पडलं त्याच्यावर पान, याच जळून गेलं अर्ध पाप. रामा हे रामा रामा, गेलं अर्ध जळून पाप. तोच आला तिथं मृगराज पाणी पिण्याला, यान ओढला वान म्हणे नको मारू मी येतो माझ्या पत्नींना भेटून. 2 पत्नी होत्या त्याला, विनवणी करून गेला शपथ घेऊन. गेला शपथ घेऊन. आता रात्र राहिली थोडी, रात्र राहिली थोडी, तोपर्यंत आली दुसरी हरणी येऊन पाण्यावर आणि पाणी पिली बघा छान. यानं ओढला बाण मारणार तोच बोलली, घरी बाळ माझे ताने छान. त्यांना येते दूध देऊन, येते दूध देऊन, मग मी येईल तुझ्या जवळ, घे माझा प्राण, घे रे माझा प्राण. तुला शिवाची आण, तुला शिवाची आण. हा म्हणे मी कशाला मानू, करतो चेष्टा हर हर शिव म्हणून, करतो हर हर शिव म्हणून, करतो हर हर शिव म्हणून. आता त्याचे जळाले सगळे पाप, उजडला दिवस हा याचा, पापाचा सरला अंधार आणि बघा झाली पहाट. सूर्य उगवला, रात्र गेली निघून, याला घडलं जागरण, जागरण घडलं, अन्न नाही पाणी पोटात, झाला उपाशी राहून. रामा रामा हे रामा, हरे रामा रामा. बघा वचनाला जागली हरण, वचनाला जागली हरण, आली परतून 3 पिल्ल घेऊन. एकीने इच्छा केली पतीची पूर्ण, एकीने केलं बाळाला स्तनपान, केलं स्तनपान. रामा रामा आले म्हणे व्याधा घे आता आमचा प्राण. मृगराज म्हणतो, हरण म्हणतो, पहिला घे रे माझा प्राण. हरणी म्हणते हा नाही विधी, आम्ही जाऊ पतीच्या आधी, आम्ही जाऊ पतीच्या आधी, घे रे आमचा प्राण. घडली काय घटना बघा, झाडावरून उडी मारुनी आला, उडी मारुनी आला खाली व्याध, लागला हरणाच्या चरणाला. अरे आम्हाला झालं तुमच्यामुळं ज्ञान, कसलं कोण नाही कोणाचं कोण, नाही कोणाचं कोण, आता मी तर झालो पावन. आणि मला व्याध लागले शिव भेटीचे, तेवढ्यात आलं एक आकाशातून विमान, आलं बघा विमान. मित्रांनो चांगल्या गोष्टी जर केल्या तर चांगलं कर्म घडलं तर चांगलंच घडतं. त्यांचं कर्म काय घडलं बघा, आलं विमान, शिव आले शिवगण, सगळ्यांचे देह झाले बघा दिव्य, तेज रूप झाले, हरणाचे रूप पालटले बघा, पूर्वीची रंभा झाली रंभा, आणि राज तो राक्षस होता तो झाला पावन. अरे झाला पावन, झाला पावन, गेले बघा शिवपदाला, गेले शिवपदाला, गेले शिवपदाला. शिवरात्रीचं महात्म्य सांगितलं दिलीपने तुम्हाला, अहो दिलीपने सांगितलं तुम्हाला, आणि रेकॉर्ड केलं अद्वैत बाळानं, रेकॉर्ड केलं अद्वैत बाळानं. बघा तुम्हाला पटलं तर ऐका, पटलं तर ऐका, पूर्ण ऐकलं तर पाप जाईल जळून, पाप जाईल जळून, होईल घराची भरभराट, होईल भरभराट, होईल भरभराट. वाह काय गाणं सुरू झालं. हा चेष्टेत सुद्धा जर देवाची भक्ती केली ना मित्रांनो, तरी तुम्हाला शिवशंकर पावतो. त्याला भोळा सांब म्हणतात. तर तुम्हाला मी शिवरात्रीचं महत्व सांगितलं. हे महत्व जर तुम्ही ऐकलं तर मी तुम्हाला लिहून देतो. तुमचे सगळे पाप जळून जातील, तुमच्या घरातली दरिद्रता निघून जाईल, आर्थिक समृद्धी येईल. व्हिडिओ पूर्ण बघा.
अर्धावट बघून सोडू नका, नुकसान करू नका. ओम नमः शिवाय. गाणं चांगलं होतं. चांगलं होतं का? हा आवाज चांगला होता का माझा? हा पळायचे ना लोक. पाहिले तर मला माहित नाही. हा कसं वाटलं गाणं लिहा म्हणा, सांगा आवाज कसा आहे सांगा. कुठं? कमेंट मध्ये. हा कमेंट मध्ये. आणि बाबांसाठी एक लाईक तर बनतच. हा आणि माझा आवाज चांगला आहे की नाही त्याच्यासाठी एक लाईक करा. हा एकच लाईक असत. आणि आवाजासाठी सबस्क्राईब करा. हा बघा बघ कसं आहे तसं. तोपर्यंत नमस्कार. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.